हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा, रात्रीचे वाजले आहेत 11:30। तर बघा, मी आज करणार आहे नाईट ड्युटी। तर तरी पण माझ्या डोळ्यात बघा किती झोप आहे। पण मला आज नाईट ड्युटी करायच लागेल, कारण की माझे पप्पा आता 2 दिवसाच्या खाली सांगितलं होतं माझे पप्पा आजारी आणि माझ्याकडे राहायला आले। तर बघा, माझे पप्पा अजून आहेत, 4-5 दिवस झाले आहेत माझ्याकडे। ते उद्या सकाळी जाणार आहेत गाडीवर। तर त्यांना आहे ना, बेसनचे लाडू आणि चिवडा बांधून दे बोलतायत। दरवेळेस चिवडा नेतात, पण यावेळेस बोलले मला बेसनचे लाडू खायचे। हां, आणि माझ्या पिल्लूला पण लय आवडते बेसनचे लाडू। झोप बाबा, मी येते। तर तिला म्हटलं जा तू वरती जाऊन झोप, तिला माझ्याशिवाय झोपच नाही येत। हा, मी काय बोलत होते, तर त्यांना बेसनचे लाडू खाऊ वाटत आहेत, त्यांना बरं पण नाहीये ना। तर म्हटलं चला बनवूया, पण आता माझी तब्येत एवढी झोप येते। आणि मी आज बर्थडे दिवसभर फिरून आले, पण हा ब्लॉग मी उद्या टाकेल। पण म्हटलं चला बनवूया। तर मग मी आज बनवत आहे दिवाळी। मला असंच वाटायला लागले, दिवाळीमध्ये पण आहे ना, रात्रीचं जास्त जागून बनवते। तर चला, मी तुम्हाला दाखवते, मी आज चिवडा बेसनचे लाडू बनवणार आहे। तो चलो करते हैं तैयारी। तो आँख में तो बहुत सारा नींद है, मगर करना तो पड़ेगा ही। तो चलो बना। सारा जहाँ सो गए हो और मैं अकेली जागी। हाँ, मेरी बेटी भी जागी है। तर बघा, मी आताच लागलेली आहे। सगळं बघा, मी पहिलं किचन आवरलं, जेवलेलं। हे बघा, आता हे लुडबुड माझ्या मागं झोपायचं। जाग पिल्लू, वरती जाऊन झोप। बघा, तिला माझ्याशिवाय झोपच नाही। तर बघा, एवढी टोपलभर भांडे घासले जेवणाचे वगैरे, आणि मग मी सुरुवात केलेली आहे। बघा, पहिलं चिवडा करून घेते। असं वाटायला मी दिवाळीच करते, शपथ। हे बघा, असं मी रात्रीचीच दिवाळी करते, माहिती आहे का, कधी पण। तर असं वाटतंय ना, मस्त मस्त। जाऊन दे, आता झोप पण गेली माझी। पिलू काय पण कसं खाते ग तू। बघा, मी जेवढे मसाले आहेत तेवढे घेतले ह्याच्यामध्ये। बघा, जे भेटलं ते। हा मसाला ठेवायचा आहे माझा डबा, इकडं मसाले घेतले। आणि बघा, मेन हे बघा, पिलू कशी वाटली आहेस ग। तर तिला विलायची वाटायला सांगितली होती, तर तिनं बघा कशी आहे। बघा, आता असे 2 डबे आणले तुपाचे, तर खूप सारे आहे। बघा, मी काय करते, बेसनचे लाडू करताना कधी पण आहे ना, डाळ भाजते आणि मग दळून आणते, म्हणजे आपल्याला जास्त भाजायला नाही जमणार आहे। पिठल्या वेळ भाजतायत, खूप भाजायला लागतं ना, मग कच्चं बेसन। म्हणून मी काय करते, डाळ भाजून अशी दळून आणली। बघा, इकडे बघा, अशी मस्त मोठ्या भांड्यात जेवढी डाळ आहे ना, त्याच्या थोडं पावशेर कमी इकडे साखर वाटली। बघा, किती साखर। इकडे आपली दिवाळीची कढई काढलेली आहे। आमची दिवाळी करायची कढई आहे। बघा, आम्ही सगळी दिवाळी धुतली बाळा मी, ते खालून तशीच आहे ती। आणि इकडं मनुके आहेत, तर एवढं काही नाही लागत, ड्रायफ्रूट लागतील, तर मी नाही टाकणार आहे, माझ्याकडे नाही येत। पण एवढ्यामध्ये तूप ह्याच्यामध्ये होतं। पहिलं मी काय करते बघा, एवढा चिवडा बनवायचा। कुठे गेले मग, हे बघा, एवढा सारा चिवडा बनवायचा। आता हे बघा, मध्ये आहे माझ्या। तर चला, मी पहिलं चिवडा करते। चिवडा झालं ना, मग लागते लाडू करायला। लाडू करायला खूप वेळ लागतो, माहिती आहे का। तर चला, मी पटकन चिवडा करून घेते। बघा, चिवडा झालेला आहे। असं का दिसते काय माहिती नाही, पण असं मस्त झालंय। बघा, हे बघा, असा चिवडा झालेला आहे। आणि आता बघा, मी लागलेली आहे लाडू करायला। तर म्हटलं चला, लाडूला लय टाईम लागतो, काय सांगू। लाडू म्हणजे खूप ह्याचं काम आहे। बघा, इकडं मनुके माझ्या पुरीनं कसं खाऊन एवढीशीच ठेवलेत। बघा, लय आगावी माझी पोरगी। बघा, लाडूला आहे ना, लय तूप लागतं, एवढं तूप लागतं ना। बघा, आता हे पावशेरच्या वर अर्धा किलो होते, दोन्ही मिळून, म्हणजे अर्धा किलोला थोडं कमी। तर तूप असल्यावरच लाडूला मजा आहे। तर बघा, ही अशी मी मस्त डाळ भाजून दळून आणली। कधी पण लाडू आहे ना, भाजूनच डाळ आणून भाजून दळून आणायची, म्हणजे खूप टेस्टी लागतात। तर बघा, आता थोडंसं हे काय झालं, तूप गरम झालं ना, मी ह्याच्यामध्येच तुपामध्येच विलायची टाकते, नाही का, म्हणजे तुपाला विलायचीचा वास बसला ना,
की मग हे सगळ्याला बसतो म्हणजे बेसनला. मग नंतर आपली पिठी साखर टाकून मळायचे. तर चला मी ह्याच्यामध्ये पहिलं बेसन टाकते, नाही तर माझी विलायची हे होईल. जेमतेम अर्ध हे बघा आपले लाडूचं हे काय बोलतात, हे कढई आहे ना, मी पकडली. तर मग आम्ही खूप मेहनत करते, सगळं तूप टाकले. आता मग असला वास सुटलाय ना घरामध्ये, तुम्हाला काय सांगू. घरचे सगळे झोपले आणि मी बघा अशी मस्त लागले ह्याला, अशी मस्त भाजते. आता ह्याला आहे ना हलवायचं. हे तूप आहे ना बघा कशा गाठी झाल्यात. तर ह्याला एवढं हलवायला लागतं. तर बघा माझं बूड लागायला, मी हलवते ह्याला. इकडे फोन ठेवते आहे ना, माझं कर्पेन ते बघा, त्याला एवढं हलवायला लागतं. तुम्हाला काय सांगू, खूप वेळ लागतो हलवत नाही का. मग तेव्हा वास एवढा छान सुटलाय ना, असं वाटलेलं असं आताच खाऊ. कोणाला आवडतात बेसनचे लाडू, पण मला पण खूप आवडतात. मी एवढं मुश्किलनं माझं बघा किती वजन कमी केले, परत वाढेल नाही का असं मला भीती वाटते. मी आहे ना एवढं कंट्रोल करते ना माझ्या तोंडावरती, तुम्हाला काय सांगू. बहुत मेहनत आहे बाबा, चांगलं पण दिसायला लागतं ना घरात असून. तर बघा गरम व्हायला लागलं एवढं. मला एवढे 2 तुपाचे डबे आहेत ह्याच्यामध्ये आणि शुगर प्लस. नाही घर एवढं तुपाचं खाल्ल्यावर काही खरं नाही. असं हलवायला लागतो. थोडा पण वेळ थांबला ना लगेच चिपकतं खाली, लगेच. चला मी आहे ना असं थोड्या वेळ परतून एकदम लाडू बनायला आले ना तेव्हा. तर चला मी हलवते, नाही तर चिटकन मोबाईलच्या नादात. बघा आपल्या इकडे लाडू तयार झालेले आहेत. इकडे 3 वळले. आता मला बघा एवढे सारे मळायचे. ते बघा एवढं तूप निघते. असं हे बांधाय गेलं ना, हे बघा असं तूप निघते. तर असं तूप हे होऊसपर्यंत बघा ह्याच्यामध्ये एवढं तूप असतं. तर चला मी असे आहे ना मस्त बघा कसे झाले असं नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर बहुत मेहनत लग रहा है बाबा. तर चला मी आता हे वळून घेते पटापटा आणि मी तुम्हाला फायनल दाखवते. माझा चिवडा बघा तिकडे थंड होतोय, सॉरी नरम होते आता. तर मी काय करते पटापटा नाही का लाडू वळून घेते. मग मला आहे नाही बघा तूप कसं येते बाहेर, हे बघ. तर चलो पटापटा एवढे सगळे वळून घेते आणि तुम्हाला फायनल दाखवते. बघा किती क्यूट दिसते, असं वाटते मी दिवाळीच करते बघा ना. असं सगळं मी दिवाळीमध्ये पण असंच करते, तर असंच वाटायले. तर चलो मी बनवून घेते पटापटा लाडू. हे बघा मी माझ्या पप्पांपुरतेच बनवले आणि मला एवढी झोप येते ना तुम्हाला काय सांगू. तर मी जाते आता वरती झोपायला. हे झाकून ठेवलं आहे बघा इकडे, म्हणजे उद्या बसलं हे बघा. हे आहे ना मी उद्याच्याला बनवून चिवडा आणि हे देते पप्पांना एवढे लाडू. तर माझ्याने आता नाही होणार, परत मला बघा एवढं किचन आवरून झोपायला लागेल, कारण की नाही का मला असं घाण ठेवून किचन नाही झोप येणार. तर चला मी जाते, हे आवरून वरती जाते. हे बघा किती झोप आली. तर ते लाडू सोडून दिले, आले आणि आता झोपणार असं मस्त. तर चला मी झोपते. गुड मॉर्निंग. बघा कालचे आपले रात्री झोपले नाही का, कालचे आपले लाडू राहिले. तर बघा मी रात्री अशी मस्त झोपून उठले बघा, आंघोळ झाली बघा, कसं फ्रेश वाटते. झोप झाली नाही का उशीर, म्हणजे लवकर उठले आणि पप्पांचं नाही का सगळ्यांचं आवरून दिलं. मग म्हटलं नाही का आता चला ब्लॉग स्टार्ट करावा आपला, कालचा राहिलाय. तर चलो काल आपला अर्धे लाडू राहिलेले आहेत बनवायचे. खूप झोप येत होती आहे ना मला, एवढी झोप येत होती. मग बघा माझे पप्पा सकाळी गेले, बरं झालं रात्रीच बनवून ठेवलं. तर चला मी आता सगळं नाही का करून घेते, सगळे असे मस्त खाणार मी आता. मस्त 1 लाडू खाणार, बाकीचे सगळे अर्धेच बनवले, अर्धे पप्पांना दिले. घरी पण खाऊ वाटत होते म्हणून मी जास्तच नाही का करायला लागले. तर चला बनवूया आता आपण लाडू. हे बघा कसे झालेत, कसे आहे बघा आपले कसे लाडू झालेत असे मस्त बघा. तर बघा असं मस्त लाडू बांधायचा. कोणाकोणाला आवडतात सांगा बरं. हे बघा
तर बघा मला नाही का ते रात्री केलं ना एकदाच तेव्हाच बरं वाटते, दुसऱ्या दिवशी आहे ना मला होतच नाही काय माहिती. आणि ते आहे ना तूप सगळं हे होऊन बसले घट्ट. रात्री बांधला असतं ना असं गरम गरम बरं होतं बघा. तूप आहे तरी पण हे बघा हाताला चिटकते, पण ते आहे ना आता घट्ट होऊन बसलं एकदम घट्ट घट्ट. तर बघा अशी मस्त आहे बघा, असे लाडू वळलेत. कोणाला असे लाडू वळायला येतात खरं सांगा, मी आहे की नाही सुगरण. मग असे बेसनचे लाडू मी सेम माझ्या सासूसारखे बनवते, असे माझे आहो म्हणतात. खरं मला असं सगळं येतं सगळं. तर चला मी असे पटपट बनवून घेते बघा असे एवढे. तर आता हे उद्या 2 दिवसात संपतील बरं का. तर चलो मी आता एवढे सगळे बनवून घेते. हे बघा आपले लाडू असे मस्त मस्त वळून झालेले आहे सगळे कंप्लीट. तो चलो देखते हैं एक टेस्ट करके कैसा होता है, कैसा बना है. तर चला बघूया कसं झालं हे घेते आम्ही. तर चलो टेस्ट करके देखते हैं कैसा बना है. माझ्या मिस्टरांना आणि छोट्या मुलीला खूप आवडतात, तर ते आता झोपलेत, त्यांना काही दाखवू शकत नाही. तर चला बघूया कसं झालं आहे. म्हटलं तू पेरा, मी अर्धच खाते फक्त टेस्टसाठी. मला नाही का असं वजनाची खूप भीती वाटते. ओ माय गॉड, जन्नत जन्नत. खूप टेस्टी झाले. तर जाऊन त्या खाऊन टाकते एवढं. हो जो होगा देखा जाएगा. तर चला असले भारी टेस्ट बापरे, खमंग खमंग बघा, मेरा तन मन फ्रेश हो गया. तर चलो आज के लिए इतना ही, करते ब्लॉग में. तर प्लीज़ सब्सक्राइब मी. तर मिस्टरांना टेस्ट करो लास्ट पण ते झोपलेत ना. मी डबल बोलते, मला सवयच आहे. तर चला बाय. खरंच खूप छान झालं.